नमस्कार. शासकीय विद्यापीठ धुळे या अधिकृत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज या ठिकाणी भारताची सर्वात मोठी लोकशाही या लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष शालेय निवडणूक कार्यक्रम घेऊन ती मतदान प्रक्रिया विद्यार्थ्यांना या निवडणूक कार्यक्रमातून आम्ही सर्व शिक्षक प्रत्यक्ष सहभाग घेऊन त्यांना या प्रक्रियेची माहिती कृतीतून देण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी वेगवेगळे मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी जे काही सदस्य निवडून जाणार आहेत त्यासाठी विद्यार्थी मतदारांची रांग या ठिकाणी लागलेली दिसत आहे. मतदान अधिकारी क्रमांक हे त्या मतदाराची ओळखपत्राद्वारे पटवून त्यांना मतदानाची चिठ्ठी देऊन मतदान अधिकारी 2 यांच्याकडे पाठवत आहेत. मतदान अधिकारी 2 हे त्यांना बॅलेट स्लिप तयार करून त्यांना पुढील मतदान अधिकारी क्रमांक 3 यांच्याकडे पाठवत आहेत. मतदान अधिकारी क्रमांक 3 ही बोटाला शाई लावून त्यांना मतदान स्लिप प्रत्यक्षरित्या देत आहेत. या प्रक्रियेमध्ये जे मतदार प्रतिनिधी आवश्यक असतात ते देखील या ठिकाणी तयार केलेले आहेत. ते या मतदारांची ओळख पटवत आहेत. या मतदान प्रक्रियेमध्ये जे काही मतदान केंद्र अध्यक्ष असतात ते इयत्ता 10वीचा विद्यार्थी हा मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून आपली भूमिका निभावत आहे. त्याचबरोबर शासकीय विद्यापीठ धुळेच्या कुलप्रमुख प्रतिभा ठाकूर मॅडम या शालेय आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत आहेत. त्याचबरोबर शालेय मंत्रिमंडळ सल्लागार MS महाले मॅडम या ठिकाणी कामकाज सांभाळत आहेत. सुरक्षा रक्षक आणि कक्ष अधिकाऱ्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मतदान कक्षाची स्थापना करून गोपनीय पद्धतीने मतदार करताना दिसून येत आहेत. या प्रकारे जी मतदान प्रक्रिया होऊन भारतीय लोकशाही रुजवली जाते ते या व्हिडिओतून आपल्याला हमखास लक्षात येईल. धन्यवाद.